शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले हजारो व्हिडिओ आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा भेट द्या, सबस्क्राईब करा. इंस्टा पेजला आणि फेसबुक पेजला पण तुम्ही फॉलो करून ठेवा, जेणेकरून आपण विविध असे व्हिडिओ टाकत असतो ते तुम्हाला बघता येतील. आणि सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्यानं आपल्याला यावर 2024चा महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद मानतो. आणि अजून चांगलं तुमच्यापर्यंत कशी माहिती पाठवता येईल, शेतकऱ्यांसाठी कसं चांगलं काम करता येईल यावर नक्की अजून आपण काम करू आणि भविष्यात अजून चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सेवा देण्याचं आपण काम करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आज तारीख आहे 26 जून 2026. तर आता सगळीकडे आंब्याची छाटणी बऱ्यापैकी झाल्या असतील किंवा चालू असतील. आता आंब्याची छाटणी कशी करायची त्याबद्दल पण आपला एक डिटेलमध्ये व्हिडिओ आलेला आहे. किंवा आता नुकतंच एक 2-4 दिवसापूर्वी आपण अजून एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये जिथं छाटणी करताना लोकांची फसवणूक कशी होते त्याबद्दल पण आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला आहे. तो पण तुम्ही आपल्या चॅनलला किंवा इंस्टा पेजला फेसबुक पेजला बघू शकता. आता छाटणी झाली. आता रेस्ट पिरियडमधलं जे महत्त्वाचं व्यवस्थापन असते आंबे बागेतलं ते कोणतं, तर आता जसं पहिल्या ट्रॅडिशनल पद्धतीनं आंब्यात शेती केली जात होती, म्हणजे मोहर आल्यानंतरच शेतकरी बागेत जायचा, त्यानंतर मग त्याची फवारणी असतील किंवा कुठं तर करत होता. पण आता बऱ्यापैकी व्यावसायिक दृष्टिकोनातून आंब्याची लागवड खूप जास्त आपल्या महाराष्ट्रात झाली आहे. आणि त्यामध्ये मग ते छाटणी असेल, खत व्यवस्थापन असेल किंवा इतर सगळ्या जे प्लॅनिंग आहे किंवा काम आहे ते रेस्ट पिरियडमध्ये करणं गरजेचं आहे जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर. आता या बागेत आपली छाटणी किंवा विरळणी तुम्ही बघताय, पाला पण कुठे जास्त मला पडलेला दिसणार नाही. म्हणजे फक्त गरजेच्या फांद्या फक्त आपण काढून घेतलेल्या आहेत, ज्या काही जमिनीच्या खाली एखाद्या आलेल्या आहेत किंवा ज्या आत सूर्यप्रकाश येऊ देत नाहीत, अशा कुठे एखाद्या फांद्या काढून फक्त घेतलेत. आता छाटणी झाल्यानंतर जो पाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की जो छाटणी केलेला पाला बेडवर न टाकता तो मध्ये टाकू आणि परत त्याला काय करा तुम्ही एक 4-8 दिवस 15 दिवस ठेवा, तो वाळून जाईल आणि मग त्याचा रोटर मारा, म्हणजे मधला भाग तुमचा सगळा स्वच्छ होऊन जाईल. त्यानंतर राहिलेला जो भाग आहे, या प्लॉटचं जर बोलायचं झालं, आता आपला रोटर इथंपर्यंत चालणार आहे. इथंपर्यंत हे भाग आपला रोटर मारून स्वच्छ होतोय. त्यानंतर जो राहिलेला भाग आहे तो खुरपणी न करता त्याला तुम्ही ब्रश कटरच्या साह्याने ते पूर्ण गवत कापून घ्या आणि त्याच्यावरती परत तुम्ही कापून घेतल्यानंतर त्याला आपल्याला खत टाकायचं आहे. आता खत कोणतं टाकायचं, तर जगातलं सगळ्यात चांगलं जर खत कोणतं असेल तर शेणखत आहे. आपण रासायनिक खतं पण टाकतो, पण ते सगळं मऊमाया आहे किंवा ते तात्पुरती चव देणार आहे. म्हणजे जर आपल्याला पोट भरायचं असेल तर भाजी भाकरीच आपल्याला पोट भरतं, फक्त लोणचं पापड खाऊन आपलं पोट भरत नाही, फक्त तोंडाची चव भागते. त्याच पद्धतीनं जर मेन खत कोणतं असेल तर शेणखत आहे. ते शेणखत महत्त्वाचं जास्तीत जास्त झाडाला देणं गरजेचं आहे. शेणखत देत असताना बऱ्याच ठिकाणी आता मी प्लॉट व्हिजिट वगैरे करतो, तर लोक काय करतात, एक पाटी शेणखत टाका म्हणलं की आणून डायरेक्ट झाडाच्या बुडात एक पाटी टाकतात. तो जो ढिगारा असतो, एक जो असा ढीग लागतो, तो 2-2 वर्ष ढीग तसाच राहतो. तो ना मातीच्या क्वांटिटीमध्ये येतो ना पाण्याच्या क्वांटिटीमध्ये येतो आणि ना झाडाला मिळतो. तर तुम्हाला ज्यावेळेस खत टाकायचं आहे, आता आम्ही ह्या बागेला खत टाकत असताना जे आम्ही एक पाटी शेणखत टाकतो ते मधल्या भागात सगळीकडे पसरून टाकायचं, एका ठिकाणी टाकू नका. शेणखत टाकल्यानंतर मग त्यात रासायनिक खत पण थोडंफार आपला पोट भरण्याबरोबर जीबीची चव पण बघितली पाहिजे. त्यासाठी मग सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा तुम्ही ओले शेणखत टाकताय ते कुजू असेल, तुम्हाला गोल्डन पावडर असेल किंवा तुम्हाला तर नवीन मुळी, आता रेस्ट पिरियड असतो, आपण त्याला पाणी देत नाही, खत देत नाही, काय देत नाही, झाडाची मुळे ॲक्टिव्ह करणं गरजेचं असते. किंवा कारण ज्या ठिकाणी आपण छाटणी केली आहे त्या ठिकाणी नवीन फुटवा येणं गरजेचं आहे. नवीन ब्रँच डेव्हलप करून ती मॅच्युअर करून त्याला आपला पुढच्या वर्षी बाहेर घ्यायचा असतो. त्यासाठी मग त्याला रासायनिक खतं, मग NPK असेल किंवा सिलिकॉन असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, यासारखी खतं जी आहेत किंवा जी जैविक उर्वा कॉम्बोसारखी जे किट आहेत, अतिशय खूप चांगला रिझल्ट आहे. 14 प्रकारचे त्यात बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया द्या, म्हणजे आपले जमीन जे आहे ते झाडाला पोचलं पाहिजे. जमीन जर माझ्या समोर ठेवलंय ताट भरून आणि मला खायला हातच नाहीत तर ते मी खाऊ शकणार नाही. तसं जर आपल्या जमिनीत आता आजकाल रासायनिक खत किंवा ते कीटकनाशक ड्रीपमधून सोडणं असेल किंवा फवारणी असतील, त्यांना आपल्या जमिनीतल्या बॅक्टेरिया खूप कमी झाला आहे. आणि बॅक्टेरिया कमी झाला म्हणजे झाडाला उचलून जे अन्नद्रव्य उचलून द्यायचं काम करते बॅक्टेरिया, त्या कमी आहेत. त्यासाठी त्या देणं वेगवेगळ्या कंपनी आहेत, मी कोणत्या कंपनीचं तर नाव नाही घेणार, त्या तुम्ही सोडू शकता. आणि अशा प्रकारे खतं टाका तुम्ही. शेणखत टाका, शेणखतामध्ये ही रासायनिक खतं टाका. आता ते खत किती टाकायचं ते तुम्हाला असं तोंडी सांगता येणार नाही, कारण की तुमचा झाडाचं वय किती आहे, झाडाची कॅनोपी कशी आहे, झाडाला सध्या गरज काय आहे, ते झाड बघून आपला तो जो बेसल खत आहे तो आपला कमी जास्त करावा
लागतो. ती खतं सगळे आपली बेसळ दिलेल्या शेणखतामध्ये टाकून घ्या. त्यानंतर एकतर कुदळून घ्या किंवा जो मध्ये आपण पाला पाचवा टाकलेला असतो तो आपण कुटी केलेला असतो, ती माती सगळी तुम्ही थोडीशी त्याच्या बेडवर जर लावली तर आपला जो खत आहे, शेणखत असेल किंवा रासायनिक खत असेल, तो सगळा तुमचा मातीआड जाईल. आणि ज्यावेळेस पाऊस पडेल, तो पाण्याच्या मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, त्यावेळेस त्यातलं सगळं ते झाडाला आपल्या अपटेक करता येईल किंवा खाता येईल. त्या पद्धतीने तुम्ही शेणखत आणि खत देणं, शेणखत असेल किंवा रासायनिक खत असतं, आत्ताच द्या. लवकरात लवकर फुटवा काढून घ्या. आलेला फुटवा ह्या दिवसातून आता बऱ्यापैकी वातावरण असते, पाऊस असतो, चिटचिट असते, त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो. किडीमध्ये मग रसशोषक किडे असेल किंवा पाणी गुंडाळलेले किडे असेल किंवा बऱ्याच ठिकाणी जो नवीन फुटवा असतो तो फुटवा पोकारला जातो किंवा पानं आकडली जातात, पानं कट केली जातात, पानं कुरतडली जातात, अशा विविध किडींचा प्रादुर्भाव जास्त राहतो ह्या काळात. तर त्यावेळेस व्यवस्थित तुम्ही जर फवारणीचं नियोजन केलं आणि आलेला जो फुटवा आहे, जसा आता समजा ह्या झाडाला नवीन फुटवा आला आहे, आलेला हा नवीन फुटवा जर तुम्ही सशक्त ठेवला तर तो खूप चांगला लवकर मॅच्युअर होईल आणि हेच फुटवा तुम्हाला पुढच्या वर्षी उत्पन्न देणार आहे. आणि जर तुम्हाला असं कोणाला आता आपल्या सह्या ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये तो आपण फक्त किंवा नर्सरीमध्ये आपण फक्त लोकांना रोपं देत नाही, तर रोपाला लागवडीच्या खतासहित बाकी फवारणी असेल किंवा त्याचे ड्रिंचिंग असेल त्याचं पण शेड्यूल आपण त्यांना देत असतो. जर कोणाला लागणार असेल तर नक्की तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. पूर्ण 6 महिन्याचे किंवा वर्षाचे तुम्हाला शेड्यूल की त्याचे औषध असतील किंवा त्याच्या कीटकनाशक बुरशीनाशक त्याचं कॉम्बिनेशन बनवून व्यवस्थित रिझल्ट घेऊन आम्ही आमच्या बागेत घेतो, मग तुम्हाला ते देत असतो. तर जर कोणाला लागणार असतील तर आंब्याची बाग तुम्ही सक्सेस करायची आपण हमी घेतो आणि पुढच्या वर्षी तुमच्या बागेत कसा चांगला माल, जास्तीत जास्त माल येईल ह्याची पण आपण काळजी घेत असतो. तर अशाच प्रकारचे जर नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की एकदा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.